नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। काल जो आपण विषय घेतला होता, अनुषय केलेसा, हे अनुषय केलेशामुळे आपला पुन्हा पुन्हा जन्म होत आहे. त्याच्यामध्ये मोस्टली क्रेविंग म्हणजे आसक्ती, द्वेष आणि मोह, अनुषय केलेसा समजण्यासाठी त्यांचं जे प्रकटीकरण आहे, त्यांचं प्रकटीकरण म्हणजे मॅनिफेस्टेशन हे दुःखाच्या रूपात होत असतं. आणि दुःख दुःखद वेदनेच्या स्वरूपात प्रकट होत असतं. म्हणून आपल्याला दुःखद वेदना समजून घेणे आवश्यक आहे. त्यामुळे आपण दुःख समजू शकू आणि त्यानंतर आपल्याला अनुषय केलेसा समजता येईल. तर हे जे प्रकटीकरण आहे, मॅनिफेस्टेशन आहे दुःखद वेदनेच्या स्वरूपात, ते समजून घेण्यासाठी काही टर्म्स आहेत, ते आपल्याला समजून घेणं आवश्यक आहे. जसं इंग्लिशमध्ये सफरिंग म्हणजे दुःख म्हटलं जातं आणि फिलिंग म्हणजे वेदना. परंतु मराठीमध्ये जेव्हा वेदना हा शब्द येतो तेव्हा तो दुःखद वेदनेसाठी जास्त करून वापरला जातो. ती आपली एक सवय झालेली आहे. परंतु फिलिंग म्हटलं की मराठीमध्ये भावना त्याचा सुयोग्य अर्थ आहे. भावना म्हटलं की मग त्याच्यामध्ये सुखद वेदना, दुःखद वेदना आणि दुःखद वेदना म्हणजे न्यूट्रल फिलिंग, या 3 त्याच्यामध्ये अंतर्भूत होतात. तर जेव्हा जेव्हा इथे वेदना हा शब्द येईल तेव्हा मराठी भाषेप्रमाणे त्याचा अर्थ दुःखद वेदना असाच असेल. तर जर आपल्याला दुःखद वेदना समजून घ्यायचे, त्यानंतर दुःख समजून घ्यायचे, तर हे दुःख किंवा दुःखद वेदना म्हणजे नक्की काय, ते समजणं खूप आवश्यक आहे. आपल्याला ज्या दुःखद वेदना येतात, त्या समस्या का वाटतात? कारण त्या सुखद नसतात. म्हणून आपल्याला त्या समस्या वाटतात किंवा प्रॉब्लेमॅटिक वाटतात. आणि मग आपल्याला सुखद वेदना आहेत किंवा प्लेजर आहे, त्याच्यामध्ये आपण का आनंद उपभोगत असतो, त्यांना आपण का प्राथमिकता देत असतो? तर सुखद वेदनांना प्राथमिकता देण्याचं कारण म्हणजे त्याच्यामध्ये दुःखद वेदना नसतात. मग आपण आपली जी वृत्ती आहे, सुखद वेदनेपेक्षा दुःखद वेदनेंना दूर करण्याची, ही जी आपली वृत्ती आहे, त्याच्यापासून दूर पळण्याची जी आपली वृत्ती आहे,
आपली जे दुःखद वेदना स्वीकार न करण्याची वृत्ती आहे, तर ही वृत्तीचा जो आपल्यामध्ये कशा प्रकारे उत्पन्न झाली, याचं जर आपण उत्तर शोधायला गेलो, तर त्याचं उत्तर आपल्याला सापडत नाही. म्हणजे अकारणच आपण दुःखद वेदनेपासून दूर राहण्याचा प्रयत्न करत असतो किंवा सुखद वेदना त्याचा आनंद उपभोगत असतो. अकारण म्हणण्याचं कारण कारण की जेव्हा सुखद वेदना आपण आनंद उपभोगत असतो, त्याच वेळी आनंद उपभोगणं आपण समजू शकतो. परंतु दुःखद वेदनेमध्ये जे दुःख आहे, त्याच्यापासून दूर राहण्याची जी आपली वृत्ती आहे, ती कशामुळे उत्पन्न होते? तर हे दुःख नसणं म्हणजे आनंद उपभोगणं. ही जी आपली वृत्ती आहे, ती समजून घेणं आवश्यक आहे. आधी जेव्हा आपण ध्यान करत नव्हतो किंवा भगवान बुद्धांचा उपदेश आपल्याला माहिती नव्हता, तेव्हा आपल्याला सरसकट आपली धारणा होती, की मनुष्य जन्म प्राप्त झालेला आहे. म्हणजे सुख आणि दुःख या दोन्ही गोष्टी आपल्याला आपोआपच प्राप्त झालेल्या आहेत. म्हणून त्याबद्दल आपण जास्त विचार न करता, जे काही सुख असेल त्याच्यामध्ये आपण आनंद उपभोगत होतो आणि जे दुःख असेल त्याला दूर करण्याचा आपण प्रयत्न करत होतो. तर ती जी वृत्ती आहे, ती जी प्रत्येक मनुष्याची वृत्ती असते आणि त्या वृत्तीलाच आसक्ती असं म्हटलं गेलेलं आहे. आणि ही आसक्ती आपल्याला दिसून येत नाही. दिसून न येण्याचं कारण म्हणजे आपण आपल्या ह्या वृत्तीबद्दल संपूर्णपणे अनभिज्ञ असतो. आपल्याला माहिती नसतं आपण असं काय करत आहोत. मला हे हवं आहे आणि मला हे नको. ही जी आपली वृत्ती आहे आणि त्यालाच आसक्ती असं म्हटलेलं आहे. आपली जी आधीची धारणा होती म्हणजे कुठलीतरी गोष्ट हवी असणं, तिचा संग्रह करणं, तिचा उपभोग करणं, याला फक्त आसक्ती म्हटलं. तर त्याही पेक्षा पुढे जाऊन एखाद्या गोष्टीप्रती किंवा विषयाप्रती, एखाद्या आनंदाप्रती आपल्याला हवं असणं आणि एखादं दुःख आपल्याला नको असणं, या संपूर्ण जी आपली वृत्ती आहे, त्याला आसक्ती म्हटलेलं आहे. आपल्या मराठीमध्ये किंवा आपली जी जनरल आजूबाजूचं जग आहे, त्याच्यामध्ये आसक्ती म्हणजे हवं असणं, इतकाच त्याचा अर्थ असतो किंवा क्रेव्हिंगचा अर्थ म्हणजे एखाद्या वस्तूसाठी अ, एखादी वस्तूची मागणी करणं, डिमांड करणं, क्रेव्ह करणं. परंतु फक्त ते जे फीलिंग आहे, भावना आहे, सुखद भावना, त्या सुखद भावनेच्या प्रती आपल्याली डिमांड हवं असणं आणि दुःखद भावना नको असणं, हे संपूर्ण जी आपली वृत्ती आहे त्याला क्रेव्हिंग म्हणणं जास्त योग्य. भगवान बुद्धांचे जे उपदेश आहे त्याच्याप्रमाणे ते जास्त योग्य वाटत आहे. ह्याच्यासाठी चिंतन करणं खूप आवश्यक आहे. आपण एकदम कुठल्याही गोष्टीचा उत्तर देऊ शकत नाही. कारण ती आपली वृत्ती झालेली आहे. ती वृत्ती कशामुळे झालेली आहे? त्याचं मूळ काय आहे?
ते शोधण्यासाठी आपल्याला स्वतःला प्रश्न विचारणं आवश्यक आहे. आणि पुन्हा नेहमीप्रमाणे उत्तर देण्याची घाई करायची नाहीये. पूर्णपणे तो विषय समजून घेणं आवश्यक आहे. मग आपले जे शारीरिक वेदना, दुःखद वेदना आहेत किंवा मानसिक दुःखद वेदना आहेत, याला आपण असं देखील म्हणू शकतो, की ज्याच्याशी आपण सहमत आहे आणि जे आपल्याला नको असलेल्या आहेत, ज्याच्याशी आपण असहमत आहे. मग हा जो आपला अनुभव आहे आणि हा अनुभव आपली स्वीकारण्याची जी पद्धत आहे, तो एक डिफॉल्ट मोड आहे. डिफॉल्ट मोड म्हणजे आपण त्याप्रमाणेच प्रत्येक वेळी आपण ह्या वृत्तीप्रमाणेच वागत असतो. मग हा डिफॉल्ट मोड पण का आहे? त्याचं कारण काय आहे? आणि अशा प्रकारचे प्रश्न आपण स्वतःला विचारणं आवश्यक आहे. आपल्या ज्या समस्या आहे, समस्या जाणून घेण्यासाठी समस्येच्या मुळाला जाणं आवश्यक आहे. समस्येच्या मुळाला जाणं म्हणजे काय? आपली जी वृत्ती आहे, ही कशामुळे अशा प्रकारे झालेली आहे, हा प्रश्न आपण नेहमी विचारणं आवश्यक आहे. आपल्याला लगेच उत्तर मिळेल, की सुखद वेदना अ, चांगल्या वाटतात, दुःखद वेदना नकोशा वाटतात. परंतु ते चांगलं वाटणं आणि वाईट वाटणं हे कुणी ठरवलेलं आहे? मग जेव्हा आपण म्हणतो, की वेदना ज्या आहेत, फीलिंग्ज त्या आपल्या आहेत, स्वतःच्या आहेत. मग तुम्ही जेव्हा सुखद वेदना तुम्हाला आवडतात, तेव्हा मग दुःखद वेदना नकारण्याची तु तुमची जी वृत्ती आहे, ते आता आपण धम्म मार्गावरती आहोत. आपण दुःख जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहोत. तरी देखील ती आपली नाकारण्याची वृत्ती का आहे? हा डिफॉल्ट मोड का आहे? आपण दुःख जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहोत. कारण भगवान बुद्धांनी सांगितल्याप्रमाणे 4 आर्य सत्यामध्ये दुःख, दुःखाचं मूळ आणि दुःखाचं कारण असल्यामुळे त्याचा आपण विनाश किंवा दुःखाला आपण दूर करू शकतो. दुःख, दुःखाचा मूळ, दुःखाचं कारण आणि आर्य अष्टांगिक मार्ग हा 4 आर्य सत्य आहे. मग जेव्हा आपण ही आपली जी अ, जाणून घेण्याची जी वृत्ती आहे, त्याच्यामध्ये अडथळा आणण्याचं काम ही जे आपली जी आधीची वृत्ती बनलेली आहे, आपलीच नव्हे, समस्त मनुष्य अ, जीव आहेत, त्या सर्वांची ही प्रवृत्ती झालेली असते, की जे सुखद वेदना आहेत, त्यांचा स्वीकार करायचा आणि दुःखद वेदना आहेत, त्यांच्यापासून दूर राहण्याचा प्रयत्न करणे. मग अशा प्रकारे जी आत्ता आपण त्या गोष्टीचा त्याग करून त्याग इतका पटकन होत नाही, कारण ती आपली प्रवृत्ती झालेली आहे. मग त्याग होत नाहीये, मग आपण ही जी वृत्ती आहे, त्याला पाहण्याचा प्रयत्न करायचा आहे. ही कुणी वृत्ती बनवली? जर मी दुःख पाहण्याचा प्रयत्न करतोय, मी दुःख अनुभव घेण्याचा प्रयत्न करत आहे, मग ही माझी जी वृत्ती आहे, ती कोण बनवत आहे? ह्या ज्या माझ्या भावना आहेत, वेदना आहेत, ज्या मी स्वतःला समजत असतो. जसं आपण पंचस्कंधांना आपण स्वतः आहोत असं समजत असतो. तर जेव्हा दुःखाची भगवान बुद्ध व्याख्या करतात, तेव्हा जसं की जाती भी दुःखा, जरा भी दुःखा, व्याधी भी दुःखा, मरणं भी दुःखा, पिये ही विपयोग दुःख, अपिये ही संपयोग दुःख, यम्पि इच्छं न लभते तम्पि दुःख, संकित्तेन पंच उपादान खंदा दुःख.
हे आधीच आपल्याला समजतं की जाती दुःख आहे, जरा दुःख आहे, व्याधी दुःख आहे. मृत्यू दुःख आहे. प्रिय व्यक्तीचा वियोग दुःख आहे. अप्रिय व्यक्तीचा संयोग दुःख आहे. इच्छा पूर्ण न होणे दुःख आहे. तर ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या, हा जो आपला डिफॉल्ट मोड आहे की सुखद वेदनांचा स्वीकार आणि दुःखद वेदनांप्रती दूर राहण्याची प्रवृत्ती, हा डिफॉल्ट मोडमुळे ते होत आहे हे आपण समजू शकतो. परंतु संकित्तेन पंच उपादान खांदा दुःख, म्हणजे हे जे 5 स्कंद आहे त्यांच्या प्रती जे आपलं आसक्ती आहे, त्याला चिटकून राहण्याची आपली जी प्रवृत्ती आहे, ते दुःख आहे. संक्षेपात भगवान बुद्ध म्हणतात की ते दुःख आहे. मग जेव्हा आपण आपली धारणा आहे की पंचस्कंद माझे आहेत, मी आहे, मग मी स्वतःहून सुखद वेदनांचा स्वीकार करणं एक समजू शकतो. पण दुःखद वेदनांपासून दूर राहणं ही माझी प्रवृत्ती, आणि हे दोन एकत्र असणं, ह्या दोघांना मिळून आसक्ती उत्पन्न होणं, हे आपल्याला समजून घेणं. कारण ह्याचा जो परिप्रेक्ष्य आहे, हा एकूणच जे आपल्या दुःखाची अनुभव आहे, त्या दुःखाच्या अनुभवासाठी हा परिप्रेक्ष्य एवढ्या सगळ्या गोष्टींना जेव्हा आपण अनुभवू शकू, तेव्हाच आपल्याला दुःख म्हणजे नक्की काय आहे, हे आपल्याला समजू शकेल. ज्या भावना आहेत त्या आपण अनुभव घेत असतो. सुखद वेदना सुखद वाटतात, दुःखद वेदना दुःखद वाटतात. आणि ज्या न्यूट्रल फिलिंग आहेत, अदुःखद, असुखद, त्या पण आपल्याला ॲक्च्युली आपण न्यूट्रल फिलिंग्स जोपर्यंत आपण एक सर्टन लेवल पर्यंत जात नाही, तोपर्यंत आपल्याला त्या समजून येत नाही. तेव्हा त्या आपल्याला दुःखदच वाटत असतात. जसं की अ, आपण दुःखद म्हटलं की एखादा कोणी आपला अपमान केला तर आपल्याला ते दुःखद वेदना असते. कोण जुनी मैत्रीण, मित्र भेटला की ते आपल्याला सुखद वाटतं. परंतु दुःखद, असुखद, दुःखद म्हणजे नॉर्मली बोरडम, म्हणजे आपल्याला काही करण्याची जी इच्छा काही न करण्याची इच्छा होते, त्याला बोरडम म्हणतात. त्याला जनरली तुम्ही म्हणू शकता की दुःखद, असुखद. परंतु त्याला आपण दुःखद मानत असतो. कारण आपली ती तेवढी प्रगल्भता किंवा मॅच्युरिटी आपल्या भावनांविषयी नसल्यामुळे आपण त्यांना दुःखदच मानत असतो. तर ही जी आपली भावना समजून घेण्याची जी आपली कमतरता आहे, ती देखील आपल्याला समजून घेणं पाहिजे. त्यामुळेच ही आपली वृत्ती निर्माण होत असते. कारण आपल्याला अ, ह्या ह्या ज्या वेदना आहेत, ह्या फीलिंग आहेत, त्या पूर्णपणे अनुभव करण्याचा आपली वृत्ती थोडीशी कमजोर आहे. आणि ह्या कमजोर असल्यामुळेच आपण पूर्णपणे अ, दुःखद ज्या वेदना आहेत, त्यांना आपण फार महत्त्व देतो आणि फार महत्त्व देऊन आपण त्यांच्यापासून दूर राहण्याचा प्रयत्न करतो. आणि सुखद वेदना आहे, त्यांच्यामध्ये जे दुःख आहे, ते आपल्याला समजून येत नाही आणि आपण अ, त्याच्यामध्ये आनंद उपभोगतो. तर अशा प्रकारे आपले जे कमतरता आहे, ती आपण समजून घेणं. अ, समजून घेणं म्हणजे आपल्या तिन्ही ज्या
जेवढ्याही प्रकारच्या आपल्या वेदना आहेत, म्हणजे भावना आहेत, त्यांना आपण प्रत्यक्ष वेगवेगळं करून जेव्हा त्यांचा अनुभव घेऊ शकू, त्यांना समजू शकू, तेव्हा आपल्याला समजेल की अ, आपण अ, अशा प्रकारे आपली वृत्ती निर्माण झाली आहे. कारण आपण अ, सर्व ज्या वेदना आहेत त्यांना चुकीच्या अर्थाने घेत आहोत. जर दुःखद वेदना आपण त्यांचा विचार केला तर जोपर्यंत आपल्याला कुठलीही एखादी अ, दुःखद वेदना म्हणा, कारण जोपर्यंत अ, आपला मृत्यू त्या गोष्टीने होणार नाही. म्हणजे एखादी अ, दुःखद वेदना आहे आणि त्या दुःखद वेदनेने आपला मृत्यू होणार नाही. तोपर्यंत अ, आपण त्याचा स्वीकार न करणं. जेव्हा आपला एखाद्या दुःखद वेदनेने मृत्यू होऊ शकतो, ते आपण समजू शकतो, की त्याच्यामुळे आपण त्याला नाकारू शकतो. हे आपल्याला समजून येऊ कारण ते आपल्या जीवावर आलेली आहे ती गोष्ट. परंतु जोपर्यंत एखादा दुःखद वेदना आहे, ती आपल्या जीवावरती येत नाही, आपल्याला त्याने काही धोका नाही, त्याने आपलं काही नुकसान होत नाही, तरी देखील आपण त्या गोष्टीपासून, त्या दुःखापासून दूर राहण्याचा का प्रयत्न करतो? कारण आपल्याला त्याच्यामध्ये दुसरा काही पर्याय उपलब्ध नाहीये. आत्ता तो पर्याय आपल्याला उपलब्ध झालेला आहे. आपण तो पर्याय उपलब्ध होणं म्हणजे काय? आपण त्याला प्रत्यक्ष पाहणं, प्रत्यक्ष अनुभवणं. परंतु पूर्वी आपल्याला तो पर्याय नव्हता. पर्याय नसल्यामुळे आपण त्याच्यापासून दूर राहण्याचा प्रयत्न करत असतो. आणि ही जी प्रवृत्ती कशी उत्पन्न झाली आपल्यामुळे? हे उत्पन्न होण्याचं मुख्य कारण म्हणजे जी आपली सुखद वेदना आहे, त्याच्यामध्ये आनंद मानण्याची जी आपली वृत्ती आहे, आणखीन हवंय, आणखीन हवंय, ही जी आपली वृत्ती आहे, ही आणखीन हवंय असण्याची ज्या वृत्ती आपल्यामध्ये विकसित झाली आणि त्याच्यामुळेच हे नको, दुःख नको अशी आपल्यामध्ये वृत्ती निर्माण झाली. तर ह्या 2 गोष्टी आहेत त्या एकमेकांच्या प्रभावाने आपल्यामध्ये उत्पन्न झालेले आहेत. तर अ, हे समजून घेण्यासाठी आपल्याला अ, जेव्हा आपण एखाद्या दुःखद अनुभवातून जात असू, तेव्हा आपल्याला स्वतःला विचारणं आवश्यक आहे, की आता जे काही माझे अनुभव आहेत, तर ते खरंच अ, याच्यापासून दूर राहण्याची आवश्यकता आहे का? जर मी दूर नाही राहिलो, तर काय होणार आहे? माझा मृत्यू तर होणार नाहीये. मग माझा मृत्यू होणार नाही. मग मी प्रत्यक्ष ह्याचा अनुभव घेणं आवश्यक आहे, की ह्याच्यापासून पळून जाणं आवश्यक आहे. जर मी पळून गेलो, तर त्याने काय होणार आहे? तर पळून जाण्याची जी आपली प्रवृत्ती आहे, त्याच्यामुळे अ, आपण जी आपल्या सुखद वेदनामध्ये आनंद मानण्याची जी आपली वृत्ती आहे, ती आणखीन पुष्ट होऊन जाते, आणखीन स्ट्राँग होऊन जाते. तर हे आपण जेव्हा ते प्रत्यक्ष दुःखद वेदना आहेत त्याचा अनुभव घेऊ, तेव्हा थोडीसं आपल्याला या गोष्टीचा उलगडा होऊ शकतो. मग अ, मग जेव्हा आपण दुःख प्रत्यक्ष अनुभवू आणि मग आपल्याला लक्षात येईल, की अ, ह्याचा जे अनुभव आहे तो एक जी आपली आसक्ती आहे, आसक्ती म्हणजे नको असण्याची जी आसक्ती आहे, ती अ, कशाप्रकारे आपल्यामध्ये उत्पन्न होत आहे. तर प्रत्यक्ष दुःख जेव्हा अनुभवू, तेव्हा ती क्रेव्हिंग अ, जसं की एखादी सुखद अ, आनंद देणारी गोष्ट आहे. जसं की एखादी खाण्याची वस्तू आहे आणि खाण्याची वस्तू पाहिल्यानंतर आपल्या अ, मनामध्ये सुखद वेदना उत्पन्न झालेल्या आहेत आणि त्या सुखद वेदना आपण जस्ट पाहत आहोत, की ठीक आहे, अशा प्रकारे माझ्यामध्ये सुखद वेदना उत्पन्न झालेल्या आहेत.
परंतु आपण कसल्याही प्रकारची कृती केलेली नाहीये ते प्राप्त करण्यासाठी किंवा त्याच्यामध्ये आनंद उपभोगण्यासाठी. ती जी आपली स्थिती असेल, त्या सेम त्या स्थितीमध्ये आपण अ, फक्त एक आपल्या अ, त्या सुखद वेदना आहेत, त्याचा फक्त आपण अनुभव घेत आहोत. प्रत्यक्ष आपण त्या अ, जी आपली आवडणारी वस्तू आहे, त्याचा उपभोग घेतलेला नाहीये. मग ही जी स्टेज आहे, ही स्टेज आणि दुःखद वेदना आहे, त्यांना प्रत्यक्ष पाहण्याची जी ह्या दोन्ही इक्वलच आहेत. परंतु पुढे जाऊन जेव्हा आपण अ, सुखद वेदनेसाठी तो विषय किंवा ती वस्तू प्राप्त करतो आणि मग त्याचा उपभोग घेतो आणि त्याच्या उपभोग घेतो आणि पुन्हा आपल्यामध्ये ती प्रवृत्ती निर्माण होते, की भविष्यात आपण अशाच प्रकारे अ, ह्या वस्तूचा आनंद किंवा त्याच्यामुळे ज्या सुखद वेदना प्राप्त आहे, त्या आपण आपल्यामध्ये त्याचे संखार उत्पन्न करत असतो. तर जेव्हा आपण दुःखद वेदनांचा अनुभव घेण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा देखील जेव्हा आपल्याला लक्षात येतं, की एखाद्या व्यक्तीने आपला अपमान केलेला आहे आणि आपल्या मनामध्ये दुःखद वेदना उत्पन्न झालेली आहे. तर ही दुःखद वेदना उत्पन्न झाल्याच्या नंतर जो आपला अपमान झालेला आहे, त्यानंतर आपण कुठलीही कृती जेव्हा करत नाही, जेव्हा आपण संयम राखतो, तेव्हा देखील ती जी परिस्थिती आहे ती इक्वल असते. आपल्यामध्ये एक ती सेम असते आणि ते सेम असल्याच्या नंतर पुन्हा मग आपण जो अपमान आहे त्याच्याविषयी आपल्या मनामध्ये विचार करण्यास सुरू करतो, की ह्या व्यक्तीने माझा अपमान केला. मी देखील काही आवश्यक कृती करून एकतर आपण त्याला बोलतो किंवा त्या जागेवरून अ, भविष्यात कधीतरी ह्या गोष्टीचा सूड घेण्याचा, बदला घेण्याचा आपल्या मनामध्ये विचार उत्पन्न होतो. तर हे देखील ते जे सुख आहे, त्या सुखामध्ये आनंद करण्यासाठी करण्यासारखंच इक्वल आहे. परंतु जेव्हा आपण संयम राखतो दोन्ही गोष्टींमध्ये, जेव्हा सुखद वेदना आपल्यामध्ये उत्पन्न झालेल्या आहेत, मग आपण कुठलीही कृती केलेली नाही. ती स्टेप जी आहे, ती आपली संयमाची स्टेप आहे. तशाच प्रकारे जेव्हा वेदना आपल्यामध्ये उत्पन्न झाला, आपला कोणी अपमान केलाय, आपण कुठलीही कृती करत नाही, ती देखील संयमाची स्टेज. मग हे जे आपण संयम बाळगत आहोत, संयम आपण आपल्यामध्ये विकसित करत आहोत. हा जो पॉइंट आहे, हा एक महत्त्वाचा पॉइंट आहे. मग जेव्हा आपण आपल्यामध्ये संयम अ, विकसित करू, सुखद वेदनांप्रती जेव्हा संयम आपण आपल्यामध्ये विकसित करू, तेव्हा आपोआपच त्याच्या परिणामाने दुःखद वेदनांच्या प्रती देखील आपल्यामध्ये संयम आपोआप उत्पन्न होत असतो. तो कसा उत्पन्न होत असतो? ज्या प्रकारे सुखद वेदनांच्या मध्ये आनंद मानण्यामुळे आपण दुःखापासून दूर राहण्याचा प्रयत्न करतो. तशाच प्रकारे जेव्हा आपण सुखद वेदनांप्रती संयम बाळगतो, तर आपोआपच आपल्यामध्ये दुःखद वेदनांप्रती देखील संयम विकसित होत असतो. आणि हे का होत असतं? कारण ही आपली वृत्ती आहे. आपली ही सवय आहे. मग ही जी सवय आहे अ, ही जी सवय आहे ती आपल्याला सपोर्ट करते. त्याच सवयीचा ही चुकीची सवयीला आपण चांगल्या सवयीमध्ये बदलून घेण्याचा प्रयत्न करत असतो. त्याच्यासाठी संयम बाळगणं तर आवश्यकच आहे. पण संयम कशाप्रकारे बाळगायचा? तर सर्वप्रथम आपण अ, कुठल्याही वेदना असो, तर त्याच्यासाठी अ, आजूबाजूची परिस्थिती, आजूबाजूचं जग आहे, त्याला दोष देऊन आपण स्वतः अ, नामानिराळे राहण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे जसं की आपण कोणी आपला अपमान केला,
तर आपण त्या व्यक्तीला दोष देतो, की त्या व्यक्तीने आपला अपमान केलेला आहे आणि आपली अ, ही जी दोष देण्याची आपली वृत्ती आहे, म्हणजे स्वतःला अ, वेगळं ठेवण्याची, कुठल्याही दुःखापासून वेगळं ठेवण्याची जी आपली अ, सवय आहे, वृत्ती आहे, ती आपल्याला बंद करणं आवश्यक आहे. भगवान बुद्ध सांगतात, की जोपर्यंत तुम्ही स्वतः दुसरा कोणीही तुमचा अपमान करू शकत नाही. दुसरा कोणीही तुम्हाला राग देऊ शकत नाही. तर तुम्ही स्वतः तुमच्यामध्ये राग उत्पन्न होत असतो. अ, तुम तुमच्या स्वतःमध्ये अपमान झाल्याची भावना उत्पन्न होत असते. तर आधी देखील आपण या विषयावरती चर्चा केलेल्या आहेत, की जेव्हा आपण कोणी आपला अपमान करतो, तर जर आपण हा विचार केला, की हे फक्त शब्द आहेत. त्या व्यक्तीची ते बोलण्यामागची जी भावना आहे, ती काही वेगळी असू शकते. अ, त्याचा जो अ, आपल्याला समजून घेण्याचा किंवा आपले कुठली कृती आहे ती समजून घेण्यामध्ये त्या व्यक्तीची काही चूक झालेली आहे आणि हे फक्त शब्द आहेत. तर जेव्हा आपण समजू की हे फक्त शब्द आहेत, तेव्हाच आपण अ, त्या व्यक्तीला दोष देण्याचं थांबवत असतो. म्हणजे एका प्रकारे आपण दुसऱ्या जे आजूबाजूची परिस्थिती आहे त्याला दोष देण्याचं थांबवत असतो. आणि जेव्हा आपण हे दोष देण्याचं थांबवू, तेव्हाच आपल्याला लक्षात येईल की हा खरोखरच हे अशा प्रकारे अ, माझ्या दुःखाला स्वतः कारणीभूत आहे, इतर कुणीही नाही. तर मग ही जी आपली जेव्हा आपण ह्या गोष्टी समजून घेऊ शकू, अ, जसं-जसं आपले ध्यानामध्ये प्रगती होईल, प्रगती झालेली आहे, तेव्हा आपण हे प्रत्यक्ष या गोष्टी अनुभवू शकू. तेव्हा आपण समजू शकतो, की आधी आपला जे अ, इतरांना दोष आपण आपल्या दुःखासाठी इतरांना दोष द्यायचो, तर ते चुकीचं आहे. आपल्या दुःखासाठी आपण स्वतः कारणीभूत असतो. आपण ती अपेक्षा केली नव्हती आणि आपला अपेक्षाभंग झाल्यामुळे आपण दुःखी झालेलो आहे. तर अशा प्रकारे अ, आपल्या दुःखाला आपण स्वतः कारणीभूत आहोत. आपण स्वतः कारणीभूत असण्याचं कारण आपल्या ज्या फीलिंग्ज आहेत, आपल्या ज्या वेदना आहेत, अ, त्या त्याच्यासाठी कारणीभूत आहेत. मग जेव्हा आपण अ, आपल्या फीलिंग्जवरती येतो, म्हणजे आपल्या ज्या वेदना आहेत त्याच्यावरती येतो, तेव्हा आपण चिंतन करू शकतो. माझ्याच जर ह्या वेदना माझ्या स्वतःच्या आहेत, तर मग अ, माझी इच्छा असताना मला नेहमी सुखद वेदना प्राप्त व्हाव्यात ही माझी इच्छा असताना, मग मी दुःखद वेदना अ, मला कशा प्राप्त होतात? मी दुःखद वेदनेने मी दुःखी का होतोय? अ, तर अशा प्रकारे जी आपली अ, दुःखद वेदना अ, त्यांना जो आपला विरोध करण्याची जी आपली प्रवृत्ती आहे, आपली वृत्ती आहे, जरी या आपण समजत असलो, की ह्या वेदना आपल्याच आहेत, तरी देखील आपल्या असून देखील त्यांना नाकारण्याची जी आपली वृत्ती आहे, ती वृत्ती जरी आपण समजत असलो, की अ, मी स्वतः आहे, मी स्वतः या सगळ्या गोष्टी करत आहे. ही जी आपली भावना आहे आणि तिथेच या भावनेला छेद जातो आणि तिथेच आपल्याला अनात्म म्हणजे आपला कसल्याही प्रकारचा सहभाग याच्यामध्ये नाहीये, हे आपल्याला समजून येतं. मग ही अ, आपली जी स्वतःचं शरीर आहे किंवा स्वतःच्या फीलिंग्ज आहेत, संज्ञा आहेत, संखार आहे, ह्यांना जी ओन करण्याची, मालकी अ, अ, दाखवण्याची जी अ, अ, आपली धारणा आहे, ती एक मोठी समस्या आहे. कारण आपल्या शरीरावरती आपली मालकी आहे. अ, हे जी आपली धारणा आहे, ह्या धारणेमुळेच बाकीच्या गोष्टी आपोआपच आपल्यामध्ये
विकसित होत आहे. तर जेव्हा भगवान बुद्ध एक उदाहरण देतात नेहमी-नेहमी, की अ, त्या काळी जे काही मोठे-मोठे रस्ते होते, अ, एका राज्यातून दुसऱ्या राज्यात जाण्यासाठी, तर त्याला अ, ते बऱ्याचदा अरण्यातून किंवा जिथे निर्मनुष्य वस्ती अशा ठिकाणाहून ते जायचे. मग अशा ठिकाणी दरोडेखोर किंवा लुटारू असतात. तर ह्या लुटारूंनी जेव्हा तुम्हाला अ, अ, लुटलेलं आहे किंवा त्यांनी तुमच्या अ, स लुटीच्या उद्देशाने तुम्हाला अ, अ, इजा केलेली आहे. तर ती इजा झाल्याच्या नंतर अ, किंवा तुमची भौतिक वस्तू त्यांनी त्यांनी लुटलेली आहे. ती लुटल्याच्या नंतर तुमच्यामध्ये जी भावना आहे, तर तुमची भावना कशामुळे आहे, की कारण त्या गोष्टी तुम्ही ओन करत आहात. तुम्ही मालकी आहे तुमची आणि ती मालकी तुमची संपुष्टात आलेली आहे आणि म्हणून तुमच्यामध्ये अ, दुःख उत्पन्न झालेलं आहे. मग भगवान बुद्ध त्यासाठी तेच सांगतात, की अशा प्रकारे आपली जी मालकी आहे, ती मालकी असल्यामुळे आपल्याला दुःख उत्पन्न आहे. मग जर तुम्ही माझे अ, भिक्खूंना उद्देशून ते म्हणतायत, की जर तुम्ही माझे अ, शिष्य आहात, मी तुम्हाला जे उपदेश दिले आहेत, त्या उपदेशाने जर कोणी तुमचे पाय जरी छाटून टाकले, तरी तुमच्यामध्ये जर त्या दुःख उत्पन्न होत आहे, त्या पाय छाटण्यामुळे किंवा ते छाटणार आहे, जर त्याच्याप्रती तुमच्यामध्ये मनामध्ये द्वेष उत्पन्न होत आहे, तर तुम्ही माझे शिष्य नाही. मी जे तुम्हाला उपदेश दिलेले आहेत, ते तुमच्या लक्षात आले नाहीत. तर हे अशा प्रकारे एक्स्ट्रीम लेव्हलला जाऊन भगवान बुद्ध आपल्याला सांगत आहेत, की ही जी ओनरशिप आहे, ही जी मालकी असण्याची जी आपली धारणा आहे, ती अ, हे उदाहरण देण्याचं कारणच आहे, की ही जी आपली आसक्ती असते, आपली धारणा असते, आपल्या शरीराप्रती आपली मालकी असण्याची आणि तोच मोठा एक समस्या आहे. तर जेव्हा ह्या समस्येचा आपण जी मालकी असण्याची जी आपली धारणा आहे, त्याचा जेव्हा आपण त्याग करू, तेव्हा कितीही मोठं दुःख किंवा कितीही मोठं दुःखद वेदना तुम्हाला जरी प्राप्त झाली, तरी तुमच्या मनामध्ये दुःख उत्पन्न होणार नाही आणि जे कारण आहे, म्हणजे जसं ते लुटारू आहेत, त्यांच्याप्रती द्वेष उत्पन्न होणार नाही. तर जसं ही आपली मालकी असण्याची धारणा आहे, ती संपुष्टात येते. तशाच प्रकारे आपलं दुःख आणि आपले शारीरिक ज्या वेदना आहेत, त्या देखील नष्ट होतात. तर त्या संवेदना तिथे असणार आहेत, पण त्यांनी जे उत्पन्न होणारे जे दुःख आहे, ते पूर्णपणे नष्ट होणार. तर जेव्हा हे अशाच प्रकारे जेव्हा अपमान कोणी करतो, तेव्हा त्याचं आपण आधी उदाहरण पाहिलेलं आहे, की ते फक्त शब्द आहेत आणि फक्त शब्दांमुळे अ, अ, त्या व्यक्तीची जी धारणा आहे, ती चुकीचं असू शकेल. त्याचा उद्देश वेगळा असू शकेल. एवढं विचार केल्याने देखील आपण त्या दुःखापासून मुक्त होत आहोत. तर अशाच प्रकारे कोणी आपल्याला मारहाण केली, तर मारहाण केल्याच्या नंतर शरीरावरती दुःखद संवेदना येणं स्वाभाविक. परंतु जर आपण असा विचार करा, की हे जे शरीर आहे, हे फक्त घाणीने भरलेलं एक चमड्याची बॅग आहे आणि अ, जरी कोणी त्याला मारहाण केलेली आहे, तर त्याच्यावरती फक्त दुःखद संवेदना उत्पन्न झालेली आहे. इतका जेव्हा आपण विचार करू, तेव्हा आपोआपच त्या मारहाणीमुळे जे आपल्याला दुःख झालेले आहे, त्याच्यापासून आपण मुक्त होऊ शकू. तर अशा प्रकारे अ, भगवान बुद्धांचे जे एक्स्ट्रीम लेव्हलला जाऊन आपल्याला उदाहरण देतात, ते उदाहरण देण्याचं कारणच आहे, की आपली जी अशा या धारणा आहेत, ह्याला पकडून राहण्याची जी अ, आसक्ती आहे, हे मूळ कारण आहे आपल्यामध्ये दुःख
उत्पन्न होण्याचं. तर हे मूळ कारणाला पाहणं देखील खूप आवश्यक आहे. आपण आत्ता जरी 3-3.5 वर्ष ध्यान करत आहोत, उपदेश ऐकत आहोत, तरी देखील इतक्या सहजासहजी ह्या धारणा आपल्या नष्ट होत नाहीत. त्याच्यासाठी अ, आपल्याला नेहमी अ, लक्षात ठेवणं आवश्यक आहे, की आपली जी या शरीराप्रती आसक्ती आहे, आपली जी मालकीची भावना आहे, त्याच्यामुळे हे दुःख उत्पन्न होतं. तर हे त्याच्यासाठी असं म्हणत राहण्याची आवश्यकता नाही, की जे मी हे अनात्मा आहे, अनात्मा आहे, अनात्मा आहे, असं म्हणत राहण्याची आवश्यकता नाही. जेव्हा केव्हा आपण असे दुःखद वेदना आपल्यामध्ये आपण अनुभव करू, तेव्हा थोडंसं चिंतन करण्याची आवश्यकता आहे, की खरंच मी जे दुःखद वेदना अनुभव करत आहे, तर ह्याचं मूळ कारण काय आहे? याच्या समस्या जी मला वाटत आहे, त्याचं मूळ काय आहे? तर अशा प्रकारे जेव्हा आपण चिंतन करू, तेव्हा हळू-हळू आपल्याला आपल्यामध्ये प्रज्ञा विकसित अ, होईल, की जरी माझी धारणा असेल की माझी इच्छा असेल ते असं व्हावं, परंतु माझी इच्छा असून देखील अशा प्रकारच्या गोष्टी घडत नाही. म्हणजे माझी याच्यावरती मालकी असण्याची जी माझी धारणा आहे, ती चुकीची आहे. आपल्याला जेव्हा व्याधी किंवा आजार असतं, तेव्हा देखील आपली अशीच इच्छा असते, की अ, मी आजारी पडू नये. परंतु अ, फार प्रयत्न करून देखील कधी ना कधी आपल्याला अ, व्याधी किंवा शारीरिक आजार अ, उत्पन्न होतच असतात. मग जर माझी इच्छा आहे आणि मी प्रयत्न करत आहे, की मी व्याधीपासून दूर राहावं, तरी देखील मला व्याधी होत आहेत, मला आजारपण येत आहे. पण हे न येऊ मला आजारपण येऊ नये ही जी आपली धारणा आहे, त्यामुळे आपल्याला जास्त दुःख होतं. आणि हे जे आहे, हे अ, ज्याला आपण अ, विषारी अ, विषासमान धारणा देखील आपण म्हणू शकतो. कारण अ, ह्याच्यामध्ये दुहेरी आपल्याला दुःख होत आहे. एक तर आपली इच्छा आहे, की आपल्याला म्हणजे कुठलंही दुःख असू दे, की आपल्याला दुःख येऊ नये आणि दुःख आल्याच्या नंतर आपण ते नको-नको म्हणत असतो. तर हे अ, डबल त्याचं म्हणजे अ, त्याचा जो प्रभाव आहे तो दुप्पट होत आहे, वाढत आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत हे जेव्हा आपण प्रत्यक्ष अनुभव करू, चिंतन करू, तर आपल्याला ह्या गोष्टी आपल्यासमोर अशा स्पष्टपणे, ठळकपणे दिसायला लागतात. जे आपलं इंद्रिय सुख आहे, हे इंद्रिय सुखाला भगवान बुद्ध म्हणतच आहेत, की फार इंद्रिय सुखामध्ये जे आपण अ, आनंद मानतो, तो देखील फार घातक आहे. अ, कारण आता आता आपण उदाहरणार्थ पाहिलं, की इंद्रिय मध्ये आनंद मानल्यामुळे आपल्याला जे दुःख आहे ते नकोसं वाटत असतं. कारण ह्या दोन्ही गोष्टी एकमेकांना पूरक आहेत. तर आणखीन पुढे जाऊन जेव्हा आपण इंद्रिय सुख जेव्हा उपभोगत असतो, तेव्हा ते आपोआपच आपल्या ज्या दुःखद वेदना आहेत, जो पेन आहे त्याला कव्हर करत असतं, त्याला झाकत असतं आणि ते झाकत असल्यामुळे आपल्याला अ, अं, ते नको वाटत असतं. मग म्हणूनच आपली प्रवृत्ती असते, की जेव्हा आपल्याला दुःख होत असतं, दुःखद वेदना आपल्यामध्ये उत्पन्न होत असतात, तेव्हा आपण त्या टाळण्यासाठी काय करत असतो, की आपण इंद्रिय सुखांमध्ये आपण तो आनंद शोधण्याचा प्रयत्न करत असतो, की जेणेकरून आपण ते दुःख आहे ते विसरून जाऊ. तर हे जे इंद्रिय सुखांची ही जी बाजू आहे, ते अ, दुःखाला झाकण्याची
अ, ही बाजू असण्यामुळे देखील आपण इंद्रिय सुखांकडे जास्त आसक्त होत असतो आणि आपल्याला नेहमी-नेहमी वाटत असतं, की आपण इंद्रिय सुखामध्ये आनंद उपभोगावा. तर अशा प्रकारे इंद्रिय सुख जे आहे ते अ, त्याचे जे वेगवेगळे अँगल आहेत, ते वेगवेगळे अँगल जेव्हा आपण पाहू, तेव्हा आपल्याला ते आणखीन घातक, विषारी आपल्याला अ, 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 वाटू लागेल. तर ती ती खरी आपली प्रज्ञा असेल. मग जेव्हा आपण एखादी वस्तू आपण पाहतो आणि आपली खाण्याची इच्छा त्याच्यामध्ये उत्पन्न होते. मग ही इच्छा उत्पन्न होणे ते तर स्वाभाविकच आहे. त्याच्यावरती आपण ॲक्ट करणे म्हणजे इंद्रिय सुखांमध्ये आपण उपभोग घेणं ही अ, एक ही आपली प्रवृत्ती आहे. परंतु जर आपल्याला संयमित राहायचं आहे, तर ती आपण वस्तू खायचीच नाही का? अशातला भाग नाही. तर जेव्हा आपण ती वस्तू शरीरासाठी खाणं आवश्यक आहे. परंतु जर आपलं पोट भरलेलं आहे, त्यानंतर देखील जर आपली ती खाण्याची इच्छा उत्पन्न होत आहे, तर आपल्याला तिथे संयम बाळगणं आवश्यक आहे, की आता आजच्या दिवसासाठी आवश्यक कॅलरीज मी घेतलेले आहेत. मग आता आणखीन खाण्याची जी इच्छा आहे, ती फक्त इंद्रिय सुखांमध्ये आनंद उपभोगण्यासाठी माझ्या मनामध्ये उत्पन्न झालेली आहे आणि त्याची आवश्यकता नसल्यामुळे मी त्याच्यापासून दूर राहू शकतो. हे जेव्हा आपण आपल्या अशामध्ये मनामध्ये विचार उत्पन्न होतात, तर तिथे देखील आपल्यामध्ये जेव्हा आपण संयमाला सुरुवात करतो, संयमाचे परिणाम, लाभ आपल्याला माहिती नाहीये. पण आपण सुरुवात केलेली आहे. तर जेव्हा आपण सुरुवात करतो, तेव्हा नक्कीच तिथे दुःखद वेदना आपल्या मनामध्ये उत्पन्न होतात. तर जेव्हा त्या दुःखद वेदना उत्पन्न होतात, तेव्हा देखील आपण ज्या प्रकारे आपण ती खाण्याची इच्छा उत्पन्न झाली आणि आपण त्याला पाहत आहोत, की आपल्यामध्ये खाण्याची इच्छा उत्पन्न झालेली. त्यानंतर आपण विचार करतो, की आपलं पोट भरलेलं आहे, आता हे खाण्याची आवश्यकता नाही. त्यानंतर आपल्यामध्ये दुःखद वेदना उत्पन्न होतात. मग ते दुःखद वेदना जेव्हा आपण पाहू, तेव्हा सरासर जेव्हा आपली सवय झालेली आहे, वृत्ती झाली आहे, त्यामुळे ती नाकारण्याची आपली अ, सवय असते. तर तो जो दबाव असतो, ते दुःख दूर करण्याचा जो दबाव असतो, ते देखील आपण तिथे अनुभवून घेण्याची आवश्यकता तिथे देखील संयम बाळगण्याची आवश्यकता आहे. फक्त इंद्रिय सुखांमध्येच नाही, तर जेव्हा आपण दुःख अनुभव करत असतो, तेव्हा देखील संयमाची आवश्यकता असते. जेव्हा आपण संयम बाळगू, तेव्हा आपण आपल्या लक्षात येऊ, की ही एक माझी प्रवृत्ती होती, ही एक माझी सवय होती आणि ज्या गोष्टीपासून मी दूर पळण्याचा प्रयत्न करत आहे, तर ती एक फक्त माझी फीलिंग होती, भावना होती. परंतु जेव्हा मी त्याच्यापासून पळून जाण्याचा प्रयत्न करत नाहीये, तर ज्या प्रकारे इंद्रिय सुखांची भावना आहे, त्याच प्रकारे दुःखाची देखील भावना आहे. त्या दोन्ही एकच आहेत. फक्त माझी जी त्यापासून पळून जाण्याची वृत्ती होती, त्यामुळे ते मला खूप अ, मोठं वाटत होतं. त्यामुळे खूप अ, भीतीदायक वाटत होतं. त्यामुळे ते खूप नको-नकोसं वाटत होतं. तर ही जी आपली सकारात्मक कृती असेल, त्यामुळे आपल्याला अ, ज्या आपल्या फीलिंग्ज आहेत त्याचं खरं स्वरूप आपण समजू शकतो. तर हे जो संयम आहे, हा जो संयम आहे, हा एक अ, नैसर्गिकरित्या अ, आपल्यामध्ये पहिले आपल्याला त्याच्यासाठी प्रयत्न करावे लागतात. परंतु जसं-जसं आपण प्रयत्न करत आहोत, तसं-तसं आधी कृत्रिमरित्या आपण अ, ते संयम करत असतो. पण नंतर-नंतर जेव्हा आपली फीलिंग्स किंवा आपल्या ज्या वेदना आहेत, त्यांचं खरं स्वरूप आपल्याला समजेल, तेव्हा जो संयम असेल, तो नैसर्गिकरित्या आपल्यामध्ये उत्पन्न झालेला असतो. तर हे
हे ही जी कंटिन्युअस प्रोसेस आहे, जेव्हा आपण ह्या सगळ्या गोष्टी करत राहू आणि जेव्हा आपल्यामध्ये आपण प्रत्यक्ष ह्या वेदना आहेत, त्यांचा अनुभव घेऊ, तर त्या अनुभवामुळे आपल्यामध्ये ही प्रज्ञा विकसित होते, की जे इंद्रिय सुख आहे आणि जे दुःख आहे, दुःखद भावना आहे, वेदना आहे, ह्या दोन्ही सेमच आहे. पण माझी जी वृत्ती आहे, त्याच्यापासून दूर राहण्याची किंवा इंद्रिय सुख आणखीन प्राप्त करण्याची, ही जी वृत्ती आहे, हे मूळ कारण आहे माझ्या दुःखाचं. आणि ह्या अ, ह्या ह्या दुःखामुळे अ, ही जी आसक्ती आहे, त्या आसक्तीमुळे माझ्यामुळे अ, अ, आसक्ती उत्पन्न होते. हे दुःखापासून दूर राहण्याची माझी वृत्ती आहे. त्याच्यामुळे माझ्यामध्ये आसक्ती उत्पन्न होते आणि या आसक्तीमुळे अ, ही अ, अनेक जन्मापासून अशा प्रकारची जी माझी वृत्ती आहे, त्याच्यामुळे त्याच्यामध्ये अनुशयी केलेसा अ, म्हणजे जे लेटेंट टेंडन्सी आहेत, म्हणजे ज्या मी त्याग करू शकलेल्या नाही, अशा ज्या प्रवृत्ती आहेत, तर त्या प्रवृत्तीमुळे माझा पुन्हा पुन्हा जन्म होत आहे. तर अशा प्रकारे जेव्हा आपल्यामध्ये प्रज्ञा उत्पन्न होते, तर त्या प्रज्ञामुळे आपल्याला अ, प्रत्यक्षरित्या सगळ्या गोष्टी जशा आहेत, तशा दिसायला लागतात. परंतु हे आत्तापासून करणं आवश्यक आहे. मग जेव्हा आपण विपश्यना ध्यान करू, तेव्हा हे प्रत्यक्ष आपण अ, आपल्या प्रज्ञेने पाहू शकू. आत्ता आपण फक्त ऐकलेलं आहे. भगवान बुद्धांचे उपदेश आहेत. भगवान बुद्धांचे उपदेश आपल्या कानामध्ये गेलेले आहेत आणि अशा प्रकारे अ, होऊ शकतं हे आपल्याला माहिती आहे. पण अजून आपल्याला त्याचा प्रत्यक्ष अनुभव नाही. जेव्हा आपण विपश्यना ध्यान करू, तेव्हा प्रत्यक्ष आपण पाहू, की कशाप्रकारे ही आपली वृत्ती आपल्यामुळे मध्ये उत्पन्न झाली. ही वृत्ती जी आहे, ती आसक्तीचं मूळ आहे आणि ही आसक्ती आहे, या आसक्तीमुळे अनुशय क्लेश आपल्यामध्ये ज्याचा आपण त्याग करू शकलो नाही, ते राहिलेलं आहे आणि ते राहिल्यामुळे आपला पुन्हा पुन्हा जन्म होत आहे. जेव्हा ही अशी आपल्यामध्ये प्रज्ञा उत्पन्न होईल, तेव्हा जे अनुषयी क्लेश आहेत, ते अ, आपोआपच नष्ट होते. म्हणजे आपण त्यांचं मूळ समजल्यामुळे आपल्यामधून निघून जातील, नष्ट होतील आणि मग त्याच्यामुळे जो आपला जन्म पुन्हा पुन्हा होत आहे, त्याला आपण ब्रेक लावू शकू. तर पूर्णपणे जेव्हा आपण अनुशय क्लेश त्याग करू, तेव्हा आपण आनंद होऊ आणि आपले पुन्हा पुन्हा जन्म होणार. तर हे जो आपला कालचा जो विषय होता, त्याला लागूनच हाच विषय आहे. ते कशाप्रकारे अनुशय क्लेश आपल्यामध्ये अ, उत्पन्न होत असतात. ज्या प्रकारे अनेक जन्मापासून ही वृत्ती आहे, अ, त्यामुळे ती आपण त्याग करू शकत नाही. त्याच प्रकारे अनेक जन्मापर्यंत आपल्याला असाच अभ्यास करायचा आहे आणि जेव्हा आपण हळू-हळू त्याच्यावरती जी आपली पकड आहे, ती घट्ट करू आणि घट्ट करून मग त्या प्रवृत्ती पासून त्या त्याग करू शकू, तेव्हा आपण निब्बाणाला प्राप्त करू शकू. ठीक आहे. याच नोटवरती, की आपण सर्व अशा प्रकारे आपलं जे दुःख आहे, आपले दुःख किंवा इंद्रिय सुख म्हणजे आपली वृत्ती आहे इंद्रिय सुख प्राप्त करण्याची आणि दुःखापासून दूर राहण्याची, ही वृत्ती जी आहे, ती आपल्या सर्वांमध्ये नष्ट हो, प्रत्यक्ष पाहून ती नष्ट हो, अशी कामना करून आजचा जो विषय आहे, तो इथेच संपत आहे. साधू, साधू, साधू.